100 वर्षानंतर विरोधाने जनतासाठी चर्चा करता मंगळवार 22 जून 1897 कृष्ण पक्षाची अष्टमी. वासुदेव सकाळपासूनच तयारीत गर्क होते. दिवसभर रायच्या घोडागाडीच्या मागे पाळत ठेवली गेली. अखेर गणेश खिंडीच्या गव्हर्नमेंट हाऊस वेशीतून मग राजभवनात राजभवनात मोठ्या स्वागत समारंभाचे आणि मेजवानीचे आयोजन करण्यात आले. थोड्याच अंतरावरील पिवळ्या बंगल्याच्या शेतात जिथून रॅनच्या पत्तीची वाट होती, दामोदर, बाळकृष्ण आणि महादेव रानडे डबा धरून बसले. त्यांच्या सोबत होत्या रिव्हॉल्वर, तळपणाऱ्या तलवारी आणि घातक कुठारी. निर्धाराने सज्ज आणि डोळ्यात अन्यायाचा प्रतिकार करण्याची ठेंगी. त्याने पुण्यनगरीतील आपल्या लोकांना पशुतुल्य वागणूक दिली, त्यांची विटंबना केली. महाराणी व्हिक्टोरियाचा भव्य दिव्य समारंभ संपला. बरेच पाहुणे आता परतत होते. राजभवनात डोळे दिपवणारा प्रकाश तर फाटकाबाहेर गुरूप अंधार होता. त्या अंधारात फक्त घोडागाडीच्या टापाचे व चाकांचे आवाज येत होते आणि कंदिलाच्या पुसट प्रकाशात थोडाफार रस्ता दिसत होता. आणि अखेरीस तो क्षण आला. कोणते आला हाच तो पदवीचा शब्द, ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. बग्गी पिवळ्या बंगल्याच्या चौकात येते. बाळकृष्ण क्षणाला उसळली, बग्गीच्या मागे झेपावला. हातात चमकणारा पिस्तुलाचा थंड स्पर्श आपल्या लक्षावर झाला. वही लागताच रक्ताचे शिंतोडे उडाले. ती किंचळी रॅनची नव्हती. हा रॅनचा सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट आयस होता. त्याची पत्नी पण किंचाळली. थोड्याच वेळात वासुदेवचा परत आवाज आला. कोणती आणारे यावेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून दामोदर स्वतः घोडागाडीच्या मागे धावला. घोडागाडी चढताच लावलेला पडदा फाडून टाकला. रिव्हॉल्वर थेट रॅनच्या पाठीवर रोखली आणि ट्रिगर दाबला. रॅन रक्ताच्या थरळ्यात कोसळून पडली. चापेकर बंधूंची अन्यायाच्या प्रतिकाराची